गई इंदिये सुखाए जोगे वेदे कसाय नाणेय संजम दंसन लेसा भविया सम्मत सन्नी आहारे गुणजीवा पज्यती पाणा सन्नाय मग्गणा ओय उव ओगो वियकमसो विसम तुपरुवणा भणिया झाणाविय पज्जाविय जाय कुलकोडी संजू आसव्वे गहनादियेण भणिया कमेण 24 ठाणानी. अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय. द्वादशांग श्रुत देवी की जय. स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे. 24 ठाण चर्चा आपण बघतो आहे आणि या चर्चा अंतर्गत प्राण प्ररूपणा प्राण मार्गणा आमची सुरू आहे. प्राणांच्या बाबतीत आपण काल बघितलं की प्राण 3 प्रकाराने आगमामध्ये कथन दिसतं. द्रव्य प्राण, अशुद्ध निश्चय प्राण आणि शुद्ध निश्चय प्राणानी. किंवा कुठे कुठे सामान्य कथन आलंय द्रव्य प्राण आणि भाव प्राण असंही कथन आपल्याला प्राप्त होतं. जो द्रव्य प्राणांनी जगतो हे कथन जे आहे हे अनुपचरित असद्भूत व्यवहार नयाचं कथन आहे. या ठिकाणी अनुपचार सांगितलेला आहे. याचा अर्थ ते द्रव्य प्राण जीवाची आयु आहे तोपर्यंत जीवापासून अलग करता येत नाही, म्हणून त्याला अनुपचरित म्हटलं. पण आहे असद्भूत. अशा तऱ्हेने द्रव्य प्राणांचं कथन बघितलं. भाव प्राणांच्या कथनामध्ये सांगतात आचार्य की भाव प्राण हे लब्धी आणि उपयोग हे भावेंद्रिय आहे. भाव प्राण थोडासा फरक आहे भाव प्राणांमध्ये. भाव प्राणांमध्ये द्रव्य प्राणाला कारणीभूत असा मतिज्ञानावरण वीर्यांतराय कर्माच्या क्षयोक्षमानी प्रगट होणारी आत्म्याची जी शक्ती तिला भाव प्राण असं म्हटलेलं आहे. भावप्राण आणि भावेंद्रिय याच्यामध्ये देखील किंचित फरक आहे. भावेंद्रियाची व्याख्या सांगताना लब्धी उपयोगो भावेंद्रिय म्हटलं आणि भावप्राण अलग केले की क्षयोक्षम रूप हे भावप्राण आहे. अशुद्ध निश्चयने हा जीव भाव प्राणांनी जगतो. कारण जो चैतन्य स्वभाव आहे हा जीवाचा आहे आणि तो जीवामध्येच सांगितला म्हणून आहे तर निश्चय. परंतु निश्चय असताना क्षयोक्षमाची गरज बघितली, अशुद्धतेचं कथन केलं आणि म्हणून त्याला अशुद्ध निश्चय नय म्हटलेलं आहे. आणि शुद्ध निश्चय नयाने जर पाहिलं तर हा चैतन्य प्राणांनी जगतो आणि जगत राहणार आहे अनंत काळ. हे आमचं शुद्ध द्रव्यार्थिक नयाने शुद्ध निश्चय नयाने हे आमचं कथन असणार आहे. अशा दृष्टीने प्राणांची विवक्षा आपण बघितली. यामध्ये जे काही प्राणांचं प्रकरण सांगितलेलं आहे. आता प्राण किती प्रकारचे आहे तर प्राण हे तर 2 पहिल्यांदा सांगितले, द्रव्य प्राण आणि भाव प्राण. द्रव्य प्राणाला म्हटलं बाह्य प्राण आणि भाव प्राणाला म्हटलं आभ्यंतर प्राण. यानंतर प्रश्न आमचा असणार आहे प्राण किसे कहते है. यामधलं पुस्तकामधलं आपण वाचू कि जिसके द्वारा आत्मा जीवन संज्ञा को प्राप्त होता है उन्हें प्राण कहते हैं. जो जीवन का कारण है उसे प्राण कहते हैं. संसार अवस्था में जिसके सद्भाव में जीव जीता है ऐसा व्यवहार होता है और जिसके अभाव में जीव मर गया ऐसा व्यवहार होता है उसे प्राण कहते हैं. हे झालं द्रव्य प्राणाचं लक्षण अनुपचरित नयाने, अनुपचरित असद्भुत व्यवहार नयाने. किंवा जिस प्रकार बहिरंग प्राणों के द्वारा जीव जीता है उसी प्रकार जिन अभ्यंतर प्राणों के द्वारा जीव जीता है वह प्राण कहलाता है. ज्याप्रमाणे बहिरंग प्राणांनी म्हणजे साधारणतः जीवित असणाऱ्यांचं लक्षण जर पाहायचं असेल तर
डोळ्यांची उघडझाप होते का, त्याची वचन प्रवृत्ती दिसते का, त्याचा श्वासोश्वास सुरू आहे का, आदींद्वारा जीव या ठिकाणी व्यवहार प्राणांनी जगतो. आणि निश्चय प्राण्यानी हा कर्माच्या क्षयोक्षमानी जीवात जीवितपणा आहे असं म्हटलं जातं. यालाच प्राण अशी संज्ञा दिली जाते. द्रव्य प्राण किसे कहते हैं? जिसके सहयोग से यह जीव जीवन अवस्था को प्राप्त हो और वियोग से मरण अवस्था को प्राप्त हो उसे द्रव्य प्राण कहते हैं. द्रव्य प्राण 10 आहे. 5 इंद्रिय, 3 बल, श्वासोश्वास आणि आयु. आता द्रव्य प्राणांच्या बाबतीत जर आपल्याला थोडं डिटेलमध्ये आपल्याला जर बघायचं असेल तर या ठिकाणी जीवकांचा रेफरन्स आपण थोडा घेऊ आणि थोडं आपण प्राणांच्या बाबतीत विशेष विचार करू. हे जे द्रव्य प्राण आहे किंवा क्षयोक्षम रूप जो इंद्रिय प्राण आहे, इंद्रिय प्राणांच्या बाबतीत पहिल्यांदा भाव प्राणांचे 2 भेद सांगितले, भावेंद्रिय आणि बलप्राण. या भावेंद्रियाच्या बाबतीत बोलायचं झालं तर लब्धी आणि उपयोग रूप त्याला भावेंद्रिय ही व्याख्या सामान्य कथनामध्ये आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे आमचे जे 5 इंद्रिय प्राण आहे हे कथनचित चेतन म्हटल्या जातात आणि कथनचित क्षयोक्षमाची अपेक्षा लावली, उपाधी लावली, या अपेक्षेने कथनचित अचेतन असं देखील म्हटलं जातं. तर भावेंद्रिय जी आहे ही कशी आहे तर स्व अर्थाला ग्रहण करणे रूप शक्तिरूप लब्धी, जीवाची ही लब्धी आहे की जीव आपल्या म्हणजे त्या शक्तीने त्या त्या इंद्रियाच्या माध्यमातून त्या त्या पदार्थाला तो ग्रहण करू शकतो. जसे चक्षु इंद्रिय आहे, घ्राणेंद्रिय आहे, रसना इंद्रिय आहे. तर रसना इंद्रियाचा अर्थ जो आहे तो रस आहे. अर्थ म्हणजे पदार्थ. रसना इंद्रियाचा विषय म्हणा, अर्थ म्हणा, हा रस आहे. घ्राणेंद्रियाचा अर्थ गंध आहे. तसा चक्षु इंद्रियाचा अर्थ काय आहे? वर्ण. स्पर्शेंद्रियाचा वर्ण वर्ण म्हणजे रंग. वर्ण, रंग. आणखी दुसरा अजून 2 आहे त्याला, आकार. आकारही आपण चक्षु इंद्रियाने जाणतो. म्हणजे वर्ण आणि आकार हे 2 चक्षु इंद्रियाचे विषय आहे. कर्णेंद्रियाचा विषय शब्द. तर ही जी काही त्याची शक्तिरूप लब्धी आहे, असे जे ते भावेंद्रिय स्वभाव रूप स्पर्शन, रसन, गंध, घ्राण, चक्षु याच्या क्षयोक्षम रूपाने उत्पन्न होणार जे इंद्रिय प्राण आहे त्याला भावेंद्रिय असं म्हटलेलं आहे. भावेंद्रियाची व्याख्या किंवा इंद्रिय प्राणांची, पर्टिक्युलरली इंद्रिय प्राणांची व्याख्या की स्व अर्थाला ग्रहण करणे रूप शक्तिरूप लब्धी नामक भावेंद्रिय स्वभाव रूप स्पर्श, रस, घ्राण, चक्षु आणि श्रोत्राच्या क्षयोक्षम रूपाने उत्पन्न होणारे असे हे 5 इंद्रिय प्राण आहे. नंतर आपल्याला पाहायचंय 5 भावेंद्रिय म्हणजे भावेंद्रिय पाहिलं आणि 3 बलप्राण आहे. बलप्राण प्राणामध्ये येणार आहे कायबल, वचनबल आणि मनोबल. तर कायबल कशाला म्हणायचं? 2 तऱ्हेने आम्हाला ही दृष्टी पाहायची आहे. एक जे आमची शरीराची संरचना आहे ते आहे द्रव्य काय बल आणि ती शक्ती जी आहे ही शक्ती जी आहे ती भाव बल प्राण आहे. तर कसं लावायचं की भाव प्राणां म्हणजे या कायबलामध्ये अंतरंग निमित्त कारण जे असणार आहे ते शरीर नामकर्माचा उदय असणार आहे. कारण या शरीर नामकर्माच्या उदयानेच या जीवाला काया प्राप्त झाली, शरीर प्राप्त झाले. म्हणून शरीर नामकर्माचा उदय असताना शरीराची चेष्टा उत्पन्न करण्याची आत्मप्रदेशाची समूहरूप शक्ती तिला कायबल म्हणलेलं आहे. 2ही व्याख्या याच्यामध्ये येऊन गेल्या, द्रव्य कायबलाची आणि भाव कायबलाची. द्रव्य कायबलामध्ये लावायचं शरीर नामकर्माचा उदय हे लावायचं
आणि त्यांनी जी जीवाची शक्ती प्रगट झाली ते भाव कायबल प्राण आहे. तशाच तऱ्हेने आपल्याला वचन बल प्राण लावायचे आहे. आपण थोडं डिटेल यासाठी घेतो आहे की एकदा जर आपल्याला हे शब्द परिचित झाले तर परत समजण्यासाठी आम्हाला सहज होणार आहे ती, म्हणून थोडं आपण डिटेल बघतो आहे. वचन बल प्राण. आता वचन बल प्राणामध्ये काय आहे याही ठिकाणी दोन पद्धतीने पाहायचं आहे. द्रव्य वचन बल आणि भाव वचन बल. भावाचा संबंध नेहमी जीवाशी लावायचा आणि द्रव्याचा संबंध हा नेहमी कर्माशी लावायचा. तर स्वर नाम कर्माचा उदय असताना या ठिकाणी आम्हाला जे वचनबल सामर्थ्य प्राप्त होणार आहे त्या ठिकाणी स्वरनाम कर्माचा उदय असणार आहे. त्यावेळेला वचन व्यापार करण्याची जीवाची जी शक्ती तिला वचन बल प्राण असं म्हटलं जातं. आणि मनोबल प्राण की नो इंद्रियावरण कर्माचा क्षयोक्षम रूप भाव असताना अनुभूत अर्थाला ग्रहण करण्याची योग्यता ही मनोबल प्राण आहे. म्हणजे विचार करण्याची जी शक्ती आहे तिला मनोबल प्राण असं म्हटलेलं आहे. आणि नंतर राहिलं 3 इंद्रिय बल झाले, 3 बल झाले, 5 इंद्रिय झाले, आयु आणि श्वासोश्वास. आयु आणि श्वासोश्वासाच्या बाबतीत श्वासोश्वास हा काय आहे तर श्वासोश्वास नाम कर्माचा उदय असताना आणि शरीर नाम कर्माचा उदय असताना असणारी शक्तिरूप जीवाची श्वास आत घेणं आणि सोडणं रूप जीवाची जी शक्ती आहे तिला श्वासोश्वास प्राण म्हटलं आहे. श्वास बाहेर गेला, श्वास बाहेर जातो तो आमचा प्राण बाहेर गेला. आणि श्वास आत घेतला म्हणजे आपण वायू आत घेतला. अशा तऱ्हेने काय म्हटलेलं आहे त्याला प्राणापान. प्राण आणि अपान. अपान म्हणजे आतमध्ये घेणं आणि प्राण म्हणजे सुटला आमचा, तो बाहेर गेला. म्हणजे एक आमचा श्वास आमच्या आयुमधून क्षीण झाला. शब्द आपले सगळे हे अशा प्रकारचे शब्द आहे की त्या शब्दांना जर आपण योग्य अर्थ लावला तर आमची आत्ताची वर्तमान अवस्था कशी आहे याचं ते दिग्दर्शन करतात. म्हणून आयु श्वासोश्वास प्राणामध्ये काय लावायचं की श्वासोश्वास नामकर्माचा उदय असताना आणि शरीर नामकर्माचा उदय असताना ही जी शक्ती श्वास उच्छ्वास घेण्याची जीवाची शक्ती तिला श्वासोश्वास प्राण म्हणायचं. आणि शेवटी आयु प्राण की आयु प्राणाचा उदय असताना नरकादी पर्याय रूप भव धारण करणे अशी जी शक्ती जीवाची त्याला आयु प्राण म्हणतात. जो आयु कर्माचा उदय आहे हे द्रव्य आयु प्राण झालं आणि जो भव धारण केला त्या नुरूप तो झालेला आहे. नरक भव धारण केला म्हणजे हा जीव नरक रूप झाला. सूक्ष्मताचा उदय आहे तर याचा आत्मा त्या ठिकाणी सूक्ष्म बनून यांनी सूक्ष्म वर्गणा ग्रहण केल्या. बादर नाम कर्माचा उदय आहे तर ते जीव विपाकी कर्म आहे. जीव विपाकी कर्म असल्यामुळे तो तशा प्रकारचा बनला आणि त्यांनी तशा प्रकारची वातावरणातली आहार वर्गणा ग्रहण केली. आयु प्राणाच्या बाबतीत पण हेच लावायचं की आयु प्राणाचा उदय असताना नरकादी पर्याय रूप भव धारण करणे रूप जीवाची जी शक्ती विशेष तिला आयु प्राण असं म्हटलेलं आहे. अशा तऱ्हेने हे द्रव्य प्राण आणि भाव प्राण आपण इथपर्यंत तर बघितलं. आणि आता प्रश्न मी विचारते आहे एक प्रश्न की या 10 प्राणांपैकी या प्राणांसाठी अंतरंग निमित्त कारण कोणत्या प्राणांमध्ये कोणतं आहे? काही कॉमन आहे का निमित्त कारण? हे 10 प्राण सांगितले आणि व्याख्येमध्ये येऊन गेलेली आहे गोष्ट की या 10 प्राणांमध्ये अंतरंग निमित्त कारण कोणतं आहे? आयु प्राणासाठी आयु कर्म हे अंतरंग निमित्त कारण आहे. आयु कर्म पण काय? आयु कर्माचं काय? उदय. उदय. हा उदय. हा आणखी आणि इंद्रिय
आणि शरीर, श्वासोच्छवास याच्यासाठी नामकर्म त्याचा उदय निमित्त आहे. म्हणजे इंद्रिय इंद्रियासाठी, इंद्रिय प्राणांसाठी इंद्रिय नामकर्म. इंद्रिय नामकर्म नाहीच आहे कोणतं. आता पहा म्हणजे कसा लावायचा. इंद्रिय ज्याच्यामुळे मिळतात असं. हा म्हणजे काय, आता म्हणजे व्याख्या आपण कशी पाहिली, क्षयोक्षम रूप मती ज्ञानावरण म्हणून 5 इंद्रिय प्राणांमध्ये आणि मनबल या 6 प्राणांमध्ये अंतरंग निमित्त कारण जे असणार आहे ते मती ज्ञानावरण किंवा नो इंद्रियावरण कर्म यांचा क्षयोक्षम. आणि काय बल, वचन बल, श्वासोश्वास आणि आयु या 4 मध्ये कर्माचा, नामकर्माचा उदय, नामकर्माचा. आणि इकडे ही जी आहे ती कोणती आहे, मती ज्ञानावरण म्हणजे ज्ञानावरण कर्म, घाती कर्मातला आहे ते. आणि हे 4 मध्ये नामकर्माचा, अघाती कर्माचा उदय लागला. थोडी विशेषता मुद्दाम सांगितली, ही लक्षात न येणारी विशेषता आहे. यामध्ये इंद्रिय प्राण आणि मनबल यासाठी जे काही आमचं अंतरंग निमित्त कारण आहे ते आहे मती ज्ञानावरण किंवा दर्शनावरण, ते पण लावता येतं आपल्याला, दर्शनावरण आणि वीर्यांतराय. म्हणजे तिन्ही ही अंतराय म्हणजे घाती कर्म झाले. आणि या 3 घाती कर्मांचा जसा क्षयोक्षम असेल तशानुरूप आम्हाला इंद्रिय प्राणांची आणि मनोबलाची प्राप्ती आहे. प्राप्ती आहे म्हटलं जातं पण तिथे क्षयोक्षम आहे हे लक्षात घ्यायचं. कारण इथे लावताना घाती कर्मामध्ये क्षयोक्षम लावायचा आणि प्राप्ती झाली म्हटलं की तो अघाती कर्मामध्ये प्रकार लावायचा. म्हणून काय बलाच्या शरीर नामकर्माच्या माध्यमातून शरीराची प्राप्ती झाली, उदयात प्राप्ती आहे. म्हणजे अघाती कर्माच्या उदयात आहे आणि घाती कर्माच्या क्षयोक्षमानी तो गुण प्रगट झाला. इंद्रिय प्राण म्हणजे इंद्रिय प्राण धारण केले, अशा प्रकारचं हे थोडं विशेषता यामध्ये आपल्याला बघता येऊ शकते. क्लिअर? आता आपण आपल्या प्रकरणावर येऊ. भाव प्राण किसे कहते है. आता आपण तशी भाव प्राणाची व्याख्या बघितलीच. आत्मा की जिस शक्ति के निमित्त से इंद्रियादि अपने कार्य में प्रवृत्त करते हैं उसे भाव प्राण कहते हैं. भाव प्राणाच्या माध्यमातून इंद्रिय आपापल्या विषयांमध्ये प्रवृत्ती करून त्या विषयांचं ज्ञान करतं. म्हणून इंद्रियांना इंद्र म्हटलेलं आहे. इंद्र जसा स्वयंपूर्ण आहे, स्वतःच तो काम करतो, त्याप्रमाणे इंद्रिय देखील आपलंच कार्य त्या ठिकाणी करतं. म्हणून अपने कार्य में प्रवृत्ती करते हैं उसे भाव प्राण कहते हैं. भाव प्राण चैतन्यात्मक होता है जो सिद्धों में पाया जाता है. या ठिकाणी जो भाव प्राण घेतला हा शुद्ध निश्चय नयाच्या दृष्टिकोनातून घेतलेला आहे भाव प्राण, म्हणून तो सिद्धांमध्ये असतो असं त्या ठिकाणी लावलेलं आहे. आणि तसंही भाव प्राण म्हणजे कथनचित चेतन आणि कथनचित अचेतन का म्हटलं, सापेक्षता लावली या दृष्टीतून. आणि जर आम्ही निरावरण रूपाने बघितलं तर भाव प्राण, चैतन्य प्राण हा जीवाचा स्वभावभूत असा गुण आहे. बाह्य एवं अभ्यंतर प्राण कौन से है जिसमें जीव जीता है. बाह्य प्राण कोणते आणि अभ्यंतर प्राण कोणते. बाह्य प्राण कसे आहे, नामकर्माच्या उदयातले. म्हणून श्वासोश्वास घेणं, शरीराची हालचाल होणं, वचनाची प्रवृत्ती होणं, नामकर्माच्या उदयात जो आम्हाला प्राण दिसतो आहे तो बाह्य प्राण आहे. आणि इंद्रिय प्राण, अभ्यंतर प्राण इंद्रियावरण का क्षयोक्षम आदि अभ्यंतर प्राण आहे. आणि म्हणून भाव प्राण, अभ्यंतर प्राण म्हटलं की इंद्रियावरण कर्माचा तशा प्रकारचा क्षयोक्षम. तर त्या ठिकाणी 3 कर्म लावायचे.
कारण आम्हाला ज्ञान जे होतं ते दर्शनपूर्वकच होतं, म्हणून ज्ञानाच्या आधी दर्शन असलंच पाहिजे. आणि दर्शन जर प्राप्त व्हायचं असेल, दर्शन वरण कर्माचा क्षयोपशम त्या ठिकाणी लागणार आहे. ज्ञानासाठी मतिज्ञानावरण कर्माचा क्षयोपशम लागणार आहे आणि त्याला जाणण्याची जीवाचं सामर्थ्य पण असावं लागणार आहे. जर सामर्थ्य नसेल तर जाणणार नाही, म्हणून वीर्यांतराय कर्माचा क्षयोपशम देखील अपेक्षित आहे. मनोबल, वचन बल, श्वासोश्वास को प्राण कैसे कह सकते हैं, क्योंकि उसके बिना भी जीव अपर्याप्त अवस्था में जीवित रहता है. प्रत्येकाला काही मनोबल असेल असं नाही आहे. एकेंद्रिय जीवाला तर मनोबल असतच नाही, आणि त्यात नित्य निगोदी जीव असतील त्यांना तर मनोबल आणि वचनबल मिळतच नाही, आणि तरीही ते जीवित आहे. मग अशा प्रकारचं आम्ही कसं याला प्राण म्हणू शकतो, है ना. मनोबल, वचनबल तथा श्वासोश्वास के बिना अपर्याप्त अवस्था के पश्चात पर्याप्त अवस्था से जीवन नहीं अपर्याप्त पश्चात पर्याप्त अवस्था में जीवन नहीं पाया जाता, इसीलिए उन्हें प्राण मानने में कोई विरोध नहीं है. मनोबल, वचनबल आणि श्वासोश्वास के बिना अपर्याप्त अवस्था के पश्चात अपर्याप्त अवस्था नंतर हे निश्चित होणार आहे, म्हणून त्यालाही त्या अपेक्षेने प्राण म्हटलेले आहे. आणि हे प्राण कसे आहे, काही जीवांना असणार आहे, काही जीवांना हे प्राण असणार नाही. अपर्याप्त अवस्थेत देखील हे प्राण म्हटल्या जात नाही. 10 प्राणों की उत्पत्ति का क्या कारण है. आता आपण हे पाहिलं. 5 इंद्रिय, याच्यामध्ये मतिज्ञानावरण एवं वीर्यांतराय कर्माचा क्षयोपशम. मनोबलामध्ये मतिज्ञानावरण कोणतं लावायचं आता, नो इंद्रियावरण कर्म. आता वर देखील लावलं आपण, मतिज्ञानावरण सामान्य सांगितलं, पण समजा आम्हाला स्पर्शनेंद्रियांनी होणारं ज्ञान होत आहे, तर आम्हाला त्या ठिकाणी स्पर्शनेंद्रिय जनित मतिज्ञानावरण कर्माचा क्षयोपशम. असं रसनेंद्रिय म्हणजे सगळे आपल्याला इंद्रिय त्या ठिकाणी लावावे लागतात, आणि बहिरंग कारण त्या ठिकाणी विद्यमान आहे आणि अंतरंग कारण, अशा प्रकारचं हा क्षयोपशम आहे. नंतर वचनबलामध्ये स्वरनाम कर्माचा उदय. काय बलामध्ये शरीर नाम कर्माचा उदय. श्वासोश्वासामध्ये श्वासोश्वास नाम कर्माचा उदय, आणि आयुमध्ये आयु कर्माचा उदय. म्हणून इथे अगदी क्लिअर चार्ट मध्ये लक्षात येतं की या खालच्या 4 प्राणांना कर्माचा उदय कारणीभूत आहे, आणि वरच्या 6 प्राणांना कर्माचा क्षयोपशम हे निमित्त कारण आहे. प्राण किती आहे आणि कोणते, आता झाला प्रश्न. कौन कौन से प्राण पर्याप्त अपर्याप्त दोनों के ही होते हैं. कोणते प्राण पर्याप्तक आणि अपर्याप्तक दोघांनाही असतात. कॉमन इंद्रिय प्राण, बल प्राण, आणि आयु प्राण हे पर्याप्तक मध्येही आहे आणि अपर्याप्तक मध्येही आहे. अर्थात 5 इंद्रियों में से यथा योग्य 1, 2 आदि इंद्रिय प्राण, कायबल प्राण एवं आयु प्राण पर्याप्तक आणि अपर्याप्तक दोनों अवस्थाओं में पाए जाते हैं. कौन कौन से प्राण पर्याप्तक अवस्था में ही पाए जाते हैं. श्वासोश्वास, मनोबल, वचनबल. श्वासोश्वास, मनोबल आणि वचनबल. ये प्राण पर्याप्तकों के ही क्यों होते हैं. आता हे प्राण पर्याप्तक जीवालाच का होतात बा. श्वासोश्वास, वचनबल, मनोबल हे प्राण का होतात. तर श्वासोश्वास प्राण पर्याप्तकों के ही होता है, क्योंकि उसका कारण जो उच्छ्वास नाम कर्म का उदय है वह पर्याप्तक काल में ही होता है. म्हणजे हा जो श्वासोश्वास नावाचं नामकर्म आहे याचा उदय हा फक्त पर्याप्तक जीवांना संभवनीय आहे,
अपर्याप्तकामध्ये या कर्माचा उदय असत नाही म्हणून, आणि पर्याप्ती पूर्ण झाल्याशिवाय प्राणांना त्या सुरुवात होत नाही, आणि म्हणून श्वासोश्वास हे जे आहे हे पर्याप्तक जीवांनाच राहील. द्विंद्रिय से लेकर पंचेंद्रिय पर्यंत पर्याप्तकों में ही वचन बल प्राण होता है, क्योंकि उसका कारण स्वरनाम कर्म का उदय है, वह पर्याप्त काल में ही होता है. या अनुषंगाने आपण पाहिलेलं प्रकरण परत पाहू शकतो एकदा, की वरच्या याच्यामध्ये सांगितलं श्वासोश्वास प्राण हा कधी आहे, तो पर्याप्तक झाल्यावरच त्याला श्वासोश्वास प्राणाची सुरुवात होते. तोपर्यंत त्याला श्वासोश्वास नाम कर्माचा उदय असत नाही. असे आपण किती भव पाहिले की ज्या ठिकाणी श्वासोश्वासा विरहित जीव 13व्या गुणस्थानातला सोडून द्या, खाली मिथ्यात्व गुणस्थानात असतो, श्वासोश्वास रहित, असे किती भव तो धारण करतो की त्याचा 1206 श्वासोश्वास 6012 किती 6012 उलट सांगितलं 6012 हा 6012 हे एका संबंधीचे हम्म. हा आणि टोटल 66,136 336 336 66,336. त्या दिवशी आपण पाहिलं नाही इतके क्षुद्र हो, भाव हो. तो श्वासोश्वासा विना त्याचे जीवन त्याचं आहे. श्वासोश्वास सुरूच व्हायचा असतो आणि त्याचं मरण होतं. लगातार दुसरा भाव घेतो, श्वासोश्वास सुरूच होत नाही, परत मरण. असे 66,336 क्षुद्र भाव तो एका अंतर्मुहूर्तात, एका मुहूर्तात, त्याच्यापेक्षा थोडा कमी काळ लावायचा, मुहूर्तापेक्षा किंचित कमी काळामध्ये तो एवढे भव धारण करतो. एक भव त्या ठिकाणी 0.24 सेकंदाचा मानून हे गणित केलं तर 48 मिनिटांपेक्षाही कमी वेळ एवढा भव धारण करायला त्याला लागतो. पण तो मोठा अंतर्मुहूर्त आहे थोडा. तर अशा तऱ्हेने हे आपण 66,336 6012 हे म्हणजे एका एका अपेक्षेने म्हणजे कशा प्रकारे घ्यायचं ते? म्हणजे पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, नंतर हम्म. साधारण वनस्पती. वनस्पती, सूक्ष्म आणि बादर, हे सगळे जर भेद हम्म. केले आपण तर या प्रत्येक जीवाचा एक एक भव 6012 वेळा होतो. हम्म. मग याला 6012 ने गुणाकार केला, त्याच्यामध्ये प्रत्येक वनस्पतीचे 6012 मिळवायचे. मग द्विनिंद्रियाचे 80, तीन इंद्रियाचे 60, चतुरेंद्रियाचे 40 आणि पंचेंद्रियाचे 8 8 8 8 8 8 असे मिळून एकूण 66,336 जे लब्ध पर्याप्तक जीव म्हटल्या जातात ते भव हा लगातार धारण करू शकतो. एवढे जाईल तर फक्त काही नियम आहे त्या ठिकाणी, की जो अग्निकायिक आणि वायुकायिक असेल तो तिर्यंच्या आयुतच पहिल्यांदा फिरेल, एकदम डायरेक्ट मनुष्यभाव नाही धारण करणार. असे थोडे काही बारीक नियम आहे त्या ठिकाणी. आणि प्रत्येकाचे जे होतात ते 6012 क्षुद्रभव सांगितलेले आहे. म्हणजे पृथ्वी कायिकाचे होईल तर ते 6012. मग तो जलकायिक मध्ये गेला, तिथे झाले अग्नी वायू असे तो फिरत या भवामध्ये धारण करून इतके भव तो फिरू शकतो. इतक्या भव पर्यंत तो श्वासोश्वास घेऊ शकत नाही. आज आपण म्हणतो की मला श्वास घेण्याची पण फुरसत नाही, पण क्षुद्र भावामध्ये श्वासोश्वासालाच मिळत नाही, अशी याची विलक्षण अवस्था होते. ठीक है. द्विंद्रिय से लेकर पंचेंद्रिय पर्यंत पर्याप्तकों में ही वचन बल प्राण होता है, क्योंकि उसका कारण स्वरनाम कर्म का उदय है, वह पर्याप्तक काल में ही होता है. नंतर मनोबल प्राण पर्याप्त संज्ञी पंचेंद्रिय जीवों में ही होता है, क्योंकि उसका कारण 9 इंद्रियावरण कर्म का क्षयोक्षम है, और वह
अन्य किसी को नहीं होता. जोपर्यंत मनोपर्याप्ती पूर्ण होत नाही, मनोपर्याप्ती पूर्ण होत नाही, तोपर्यंत मनोबल प्राण सुरू होत नाही. मनपर्याप्ती जेव्हा पूर्ण होईल, द्रव्य मनाची संरचना पूर्ण होईल, त्यावेळेला कुठे जीवाचं भावमन त्या ठिकाणी कार्य करू शकतो. 5 इंद्रिय प्राणों का इंद्रिय मार्गणा में अंतर्भाव क्यों नहीं किया गया. 5 इंद्रिय प्राणों का इंद्रिय मार्गणामध्ये अंतर्भाव का केला नाही. 5 इंद्रिय प्राणों का एकेंद्रिय जाति आदि 5 जातियों में अंतर्भाव नहीं होता है, क्योंकि चक्षुर इंद्रियावरण आदि कर्मों का क्षयोक्षम के निमित्त से उत्पन्न हुई इंद्रियों के ही एकेंद्रिय जातियों के साथ समानता नहीं पाई जाती. या प्रश्नाचा रूप कळला नाही. 5 इंद्रिय प्राणों का इंद्रिय मार्गणामध्ये अंतर्भाव केलेला नाही. का नाही केला बा. तर 5 इंद्रिय प्राणांना, प्राण हे जाती नामकर्मामध्ये अंतर्भूत केले. एकेंद्रिय जाती, द्विनेंद्रिय जाती, आणि इंद्रिय प्राणांसाठी क्षयोक्षमाची गरज त्या ठिकाणी सांगितलेली आहे, आणि म्हणून यामध्ये थोडासा किंचित फरक दिसतो आहे. अतीत प्राण तसं किसे सिनी कहते हैं. म्हणजे आपण मार्गना स्थान म्हटले की 14 म्हणतो, की जीवाला कुठे कुठे शोधायचं तर 14 स्थान, आणि मग 14 ह्या 24 स्थानामध्ये 24 का वेगळे अजून सांगितले. मग त्याच्यातच आहे 24 14, प्ररूपणा. मग हे अजून 14 10 त्याच्यातच जास्तीचे. गर्भित आहे. 10 जास्तीचे सांगितले, त्याला प्ररूपणा म्हटले. 20 प्ररूपणा. तर त्याच्यामध्ये त्यांनी जेव्हा जीवकांड घेतलं आम्ही, त्यावेळेला त्यांनी तो कशामध्ये कशाचा अंतर्भाव करून टाकायचा हे पहिल्यांदा प्रकरण दिलेलं आहे. म्हणजे या अच्छा. 14 याच्यामध्ये ओघ मार्गणा आणि एक अजून शब्द आहे अशा. तर ओघ म्हणजे गुणस्थानाच्या अपेक्षेने कथन केलं, आणि दुसरा आदेश शब्द आल्या. तर 2 शब्दांच्या माध्यमातून त्यांनी हे डिटेलमध्ये पाहायचं असेल तर ओघ पहा असं सांगून त्यांनी याचाच डिटेलमध्ये केलं, आणि मार्गणामध्ये त्यांनी काही एकमेकामध्ये गर्भित केलेले आहे. जीवकांडमध्ये सगळ्यात सुरुवातीलाच त्यांनी हे प्रकरण घेतलेलं आहे. आणि जर आपण अजून याच्याही पेक्षा आपल्याला हे तर 20 प्ररूपणा सांगितल्या, मग 24 ठाणा सांगितल्या, हे 24 ठाणा आहे आपल्या. हो ना. 14 मार्गणा, याच्यात 14 मार्गणा, याच्यामध्ये ऍड केलं काही. 20 प्ररूपणा सांगितल्या, आणि कुठे कुठे पुढे एक पुस्तक असं आहे की ज्याच्यामध्ये 34 प्ररूपणा आले, 34 स्थान दर्शन. आणि 34 स्थान दर्शन मध्ये त्यांनी उदय विच्छुत्ती, बंध विच्छुत्ती, सत्व विच्छुत्ती, अवगाहना हे 10 आणखी जोडलेले आहे, की कोणत्या जीवाची अवगाहना किती राहील हे सगळं प्रकरण. हे इतकं सगळं प्रकरण. आणि एवढंच नाही तर एका जीवाच्या अपेक्षेने आणि नाना जीवांच्या अपेक्षेने, एका जीवाच्या अपेक्षेने पर्याप्तक अवस्था आणि अपर्याप्तक अवस्था, नाना जीवांच्या अपेक्षेने पण तशाच प्रकारची प्ररूपणा केलेली आहे. म्हणजे इतका डिटेल अभ्यास या 24 स्थानाच्या अंतर्गत इथपर्यंत झालेला आहे. हो का. इथे थांबू आपण, हे उद्याला पाहू. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमून सदा देत हूँ घोक. नमो अरिहंताणम, नमो सिद्धाणम, नमो आयर्याणम, नमो उज्जायाणम, नमो लोये सव्वसाहूनम. सर्वांना जय जिनेंद्र.